नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या चॅप्टरला सुरू करणार आहोत. ॲज पर ॲज नीट इज कन्सर्न दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम प्लांट फिजिओलॉजी युनिट. या प्लांट फिजिओलॉजी युनिटमधला हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ज्यावर प्रत्येक नीट परीक्षेमध्ये कमीत कमी 2 ते 3 प्रश्न आलेली आहेत. आणि हा टॉपिक अत्यंत थोडासा बऱ्याच विद्यार्थ्यांना या चॅप्टरबद्दल शंका निर्माण होते. काय त्याची अडचण असं याला बेसिक केमिस्ट्री लागते. साध्या साध्या रिॲक्शन्स आहेत, मेटाबॉलिक पाथवेज असतात. कारण फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट, व्हॉट इज अवर टायटल ऑफ टुडेज चॅप्टर. वी आर गोइंग टू स्टार्ट अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फ्रॉम प्लांट फिजिओलॉजी, दॅट इज अ फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट. द टर्म फोटोसिंथेसिस हा आपण सातत्यानं ऐकत आलेला शब्द आहे, राईट फ्रॉम अवर 6th स्टँडर्ड. अँड वेनेवर वी हर्ड फोटोसिंथेसिस, जेव्हा केव्हा आपण फोटोसिंथेसिस ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं ग्रीन प्लांट्स. दे आर द ओनली क्रिएचर इन ऑन अर्थ सरफेस दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. सो फोटोसिंथेसिस म्हटल्यानंतर यामध्ये अनेक भाग आहे, 2 भागात विभागली जाते ही प्रक्रिया. इट हॅज 2 इम्पॉर्टंट फेजेस, लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन. त्या लाईट रिॲक्शनमध्ये वेगवेगळे घडणाऱ्या रिॲक्शन, डार्क रिॲक्शनमध्ये वेगवेगळे पाथवेज, या सर्वांना मिळून बनलेला हा चॅप्टर. त्यामध्ये असणारे इम्पॉर्टंट पिगमेंट्स वी हॅव टू सी इन डिटेल. सो लेट स्टार्ट. व्हॉट हिअर द फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट. मग माझं लुक ॲट द टर्म फोटोसिंथेसिस इटसेल्फ. When we say about the term photosynthesis, जेव्हा हा शब्द पाहतोय यामध्ये फोटो अधिक सिंथेसिस या नावाचा शब्दाने बनलेला आहे. द फोटो स्टँड्स फॉर नॉट दॅट क्लिक्स स्नॅप्स नाहीये. द फोटो स्टँड्स फॉर लाईट अँड सिंथेसिस मीन्स पुटिंग टुगेदर. लाईटच्या सहाय्याने वापर करून काहीतरी निर्माण करायचं, काहीतरी म्हणजे अन्न निर्माण करतायत. सो light put together to form a complex organic compound, that is a photosynthesis. Simple way. Actually ही intracellular process है. The photosynthesis is a intracellular process. Why I am saying like that? Why I am telling you intracellular? As it occur within living cell only. It does not perform outside the cell. That's why intracellular process as well as anabolic. You know there are 2 processes in life form or cell. On one side anabolic, other side catabolic, making, breaking, constructive, destructive, simple to complex, complex to simple. This is a simple to complex process. That's why बनण्याची प्रक्रिया, कन्स्ट्रक्ट केलं जातं फूड मटेरियल सिंपल प्रोसेस पर्यंत. म्हणून इट इज अ इंट्रासेल्युलर अँड अनाबॉलिक प्रोसेस. ओके. ज्या इंट्रासेल्युलर अँड अनाबॉलिक प्रोसेसमध्ये काय निर्माण होतं? अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड और अ कॉम्प्लेक्स कार्बन कंटेनिंग कंपाऊंड म्हणला तरी चालेल. हेक्झोज शुगर, that is a glucose. A glucose is synthesized. It is a food manufacturing process. So the intracellular process, anabolic process in which glucose is synthesized. You may say hexose sugar is synthesized. How? By utilizing simple inorganic material or substances like carbon dioxide and water. Both of them are inorganic substances. So simple inorganic substances, CO2 and water. But what is required? In the presence of light and chlorophyll pigment. Sunlight is very important. In presence of sunlight and chlorophyll pigment, with this process there is a evolution of oxygen. यामध्ये 4 घटक आले, 4 aspect आहे त्या definition. So how will you define a photosynthesis like that here? ज्या अनाबॉलिक आणि इंट्रासेल्युलर प्रक्रियेमध्ये सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटरचा वापर करून लाईट आणि क्लोरोफिलच्या सानिध्यामध्ये ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स तयार होतात विथ इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज अ फोटोसिंथेसिस. सो is it clear? It utilizes simple inorganic substances in presence of light and chlorophyll pigment. This is very important.
And whenever we talking about the photosynthesis, it is a very important physio-biochemical process. Look at the term physio-biochemical process. Why? It involves physical factor, it involves biological factor, it involves chemical factor also, and it is the, you have to remember, it is alone प्रक्रिया. ही एकमेव अशी प्रक्रिया आहे ज्यावर पूर्ण सजीव सृष्टीचं वाट जगत असते. द लाईफ ऑन अ surface depends upon this process. Why? It is the ultimate providing the source of energy to all the levels of organism. So physical factor like what? Light and water involved here. Bio stands for life, स्वतः वनस्पती आहेत. And photosynthetic bacteria, blue green algae. What about chemical? Chemical म्हणजे काय आहे? कार्बन डायऑक्साइड आहे. So it is a physio-biochemical process on which entirely on Earth's surface the life is existed. What happened actually during this is a very important change occur during photosynthesis. या फोटोसिंथेसिस में अगर फोटोसिंथेसिस हम कहते हैं, इस फोटोसिंथेसिस में जो भी लाइट एनर्जी होती है उसका कन्वर्जन किसमें होता है? केमिकल एनर्जी. During photosynthesis, the light energy is converted into chemical energy. The light energy from sun is converted into chemical energy. And you know what is the ultimate source of energy for on Earth's surface? The ultimate and inexhaustible ultimate source of energy is sun. त्यापासून निघणारी किरणं आहेत. और inexhaustible हे नष्ट न होणारी आहे. So it is the ultimate source of energy. Can we take the sunlight directly? No. The majority of organisms are unable to trap the solar energy. आपण सोलार एनर्जीला ट्रॅप करून अन्न बनवू शकत नाहीये. ती क्षमता फक्त हिरव्या वनस्पतींना निसर्गानं दिलेली आहे. सो द सन इज अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. द सनलाइट इज ट्रॅप्ड बाय ओनली. इट इज द ओनली प्रोसेस. व्हॉट हॅपन हिअर? द सनलाइट इज ट्रॅप्ड बाय which organism? You remember the organism containing chlorophyll pigment. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे त्यांच्याकडेच ही क्षमता आहे टू ट्रॅप द सोलार एनर्जी. म्हणून इट इज द ओनली प्रोसेस बाय विच क्लोरोफिल कंटेनिंग ऑर्गॅनिझम ट्रॅप द सोलार एनर्जी अँड कन्व्हर्ट इन टू फायनली फूड मटेरियल. त्यामध्ये फूड तयार होतं. आणि मग जेव्हा आपण असं म्हणतोय असे कोणते सजीव आहे? द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, यू शुड रिमेंबर 3 ग्रुप्स ऑफ लाईव्स. 3 सजीवांचे समूह आहे ज्यामध्ये फोटोसिंथेसिस घडू शकते. सर्वात पहिला प्रोकॅरियोट मधले सायनोबॅक्टेरिया, त्यासोबत फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया अँड ऑल ग्रीन प्लांट्स. लुक ॲट हिअर आय हॅव रिटन एक ऑकरन्स. Where does it occur? It occurs in plant organisms like BGA, blue-green algae, photosynthetic bacteria and green plants. या सर्वांमध्ये ती घडत असते. आणि जेव्हा आपण फोटोसिंथेसिसचा विचार करतो, ही नो डाऊट इट इज अ लाईट डिपेंडंट और इंडिपेंडंट प्रक्रिया. इट इज अ लाईट डिपेंडंट प्रोसेस. लुक ॲट हिअर. इट इज अ इंट्रासेल्युलर प्रोसेस. इट इज अ एनाबॉलिक प्रोसेस और कंस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. इट इज अ एनर्जी ॲब्सॉर्बिंग प्रक्रिया आहे ना. ॲज इट ॲब्सॉर्ब एनर्जी अँड स्टोर इन कार्बन रासायनिक बंध ज्याला आपण केमिकल बॉन्ड्स म्हणतोय त्याच्यामध्ये स्टोर होते. म्हणून द photosynthesis is what type of process? You remember, it is an endergonic process, whereas respiration is exergonic. That is energy releasing prakriya, and this is energy. What is meant by exergonic and endergonic? Endergonic म्हणलं की energy absorbing process है. इथं एनर्जी ॲब्सॉर्ब होते. कन्स्ट्रक्टिव्ह आहे. इट इज अ कम्प्लिटली लाईट डिपेंडंट प्रोसेस आहे. या ही लाईटवर अवलंबून असणारी आहे. सो लाईट डिपेंडंट आहे. द एंटायर प्रोसेस ऑफ photosynthesis can be summarized by this equation. Look at here. These two are the raw material, carbon dioxide and water. In the presence of chlorophyll pigment and light, what will happen? There is a formation of hexose sugar, 6 carbon containing sugar ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो, आणि त्यासोबत इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन आहे.
बऱ्याच वेळा या इक्वेशनवर सहज प्रश्न विचारले जातात. द क्वेश्चन लाईक व्हॉट आर द रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. द रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस आर carbon dioxide and water. Both are a raw material. Both are inorganic substances. They are the raw material for the process of photosynthesis. What is the main product? Question कसं आहे तसं उत्तर असेल. The main product of photosynthesis is a glucose. You may sometime question may be asked in this way. What is the end product of photosynthesis? कारण main end product हाच आहे. The main product of photosynthesis is glucose. End product of photosynthesis is also glucose. But sometime question may be asked, what is the byproduct of photosynthesis? तर लक्षात ठेवा, you should remember the byproduct of photosynthesis is oxygen. So this is the only process that not only provide us all the aerobic organism oxygen but also the food material. ही food material ही देणारी आहे आणि oxygen provide करणारी आहे. Look at the equation. Actually the photosynthesis is a redox reaction or redox process है. The photosynthesis it is a what? Redox reaction or redox process सुद्धा म्हटली जाते. Why it is a redox reaction or redox process? का म्हणायचं redox? केमिस्ट्रीमध्ये जेव्हा रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली घडतं, दॅट रिॲक्शन इज नोन ॲज अ रिडॉक्स रिॲक्शन. हिअर ऑल्सो समथिंग हॅपन. इथेही काहीतरी घडतंय. काय घडतंय? सी हिअर व्हॉट हॅपन हिअर. जर व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी काय पाहायला मिळेल तुम्हाला? द कार्बन डायऑक्साइड इज रिड्यूस टू ग्लुकोज. द कार्बन डायऑक्साइडचं रिडक्शन होतं बाय ॲडिशन ऑफ हायड्रोजन, त्याला आपण रिडक्शन म्हणतोय. सो कार्बन डायऑक्साइड इज रिड्यूस टू what? It is reduced to R for reduction glucose, whereas water is oxidized to. यामधनं वॉटर हे ऑक्सिडाइज होतं कशामध्ये? ऑक्सिजनमध्ये. एक रॉ मटेरियलचं रिडक्शन तर दुसऱ्याचं ऑक्सिडेशन आहे बाय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. यामधला हायड्रोजन इकडे वापरला जातोय. The water act as a source of hydrogen. Water act as a source of hydrogen. या ठिकाणी हायड्रोजन बाहेर पडला. So carbon dioxide during photosynthesis CO2 is reduced to glucose, whereas water is oxidized to oxygen. वॉटरचं ऑक्सिडेशन वाढतं आणि कार्बन डायऑक्साइडचं रिडक्शन. दॅट्स वाय इट इज अ रेडॉक्स प्रोसेस ऑल्सो. अँड वेन वी कम्पेअर दिस प्रोसेस, whatever the sunlight reaching on earth's surface, पृथ्वी तलावर पडणारा सूर्यप्रकाश जो असेल, सूर्याची ऊर्जा असेल, व्हेरी निग्लिजिबल अमाऊंट. यू शुड रिमेंबर, ते येणार आहे इकॉलॉजीमध्ये सुद्धा येतं. Very negligible number, 0.024% of sunlight is utilized during photosynthesis. How much percentage? 0.024 sunlight is utilized during the process of photosynthesis. फार कमी आहे. The maximum photosynthesis कुठं घडते? आपल्याला वाटतं सगळीकडे photosynthesis आहे, तर जनरली पहा all the water aquatic weeds आहेत. ऑल द ॲक्वॅटिक वीड्समध्ये मोस्ट ऑफ देम आर अल्गी. मग ओशन असेल, रिव्हर असतील. सो मराईन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटरमध्ये टोटल जर विचार केला, दे कॅरी आउट अबाउट 90% ऑफ फोटोसिंथेसिस. इट ऑकर्स इन वॉटर बॉडी. बट इल्ड इज डिक्रीज्ड. यांची उत्पादन क्षमता तेवढी नाही आहे. ऑल्दो दे परफॉर्म 90% ऑफ फोटोसिंथेसिस. उदाहरणार्थ 80% इन ओशन, सी, मराईन फॉर्म, whereas 10% by fresh water, aquatic weeds, algae आल्या, plants आले, सर्वच आले. What about every year? How much amount of carbon fixed by this process? One number is there. You should remember 75 into 10 raised to 12 kilograms of carbon fixed via this process. I am repeating again. 75 into 10 raised to 12 kilograms of carbon fixed annually
थ्रू दिस प्रोसेस, या प्रक्रियेमार्फत एवढ्या प्रमाणात कार्बन हा फिक्स केला जातो. अँड व्हॉट इज द सोर्स ऑफ कार्बन फॉर प्लांट? दॅट इज नो डाऊट ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड मोस्टली, समटाइम डिझॉल्वड इन वॉटर ऑल्सो ॲक्वॅटिक प्लांटला. आणि बाय दिस प्रोसेस what will happen? By this process, annually near about 170 billion tons of dry matter generated via this process. हा नंबर तुमच्या NCERT बुकमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये येऊ शकतो. 170 billion tons of dry matter generated by this process. How many? 170 million tons of dry matter generated by this process annually. And out of that, जर number wise गेलात, 115 billion tons, 115 billion tons of annual matter generated by our land plants. लँड प्लांट्सद्वारे ते 115 बिलियन टन्समध्ये तयार होतं आणि 55 बिलियन टन्स बाय aquatic plants. This is about the general introduction, and you should remember the photosynthesis actually biphasic phenomena है. The photosynthesis is a biphasic phenomena or process. Why it is a biphasic phenomena? Because it involves two main steps or two main reaction. यामध्ये दोन मुख्य रिॲक्शन इन्व्हॉल्व आहेत. कोणकोणते आहेत पहा. It involves two main reaction. One is known as a light reaction. The photosynthesis is a biphasic phenomena as it involves two major steps. One is called light reaction, which is light is necessary for this one. The another one is called dark reaction or dark phase, where light is not important. It is a light independent. This is a light dependent. So photosynthesis, it is a biphasic phenomena. It involves light reaction, the first one, and followed by dark reaction, and the entire process of photosynthesis, it can be performed in any type of lights. कुठल्याही लाईट मध्ये ही परफॉर्म केली जाऊ शकते. मे बी नॅचरल सनलाईट, समटाइम मूनलाईट ऑल्सो, आर्टिफिशियल लाईट जी आजूबाजूला आहे, इलेक्ट्रिकल लाईट आहे. सो इट ऑकर इन ऑल टाइप. ऑक्सिजन, वेदर द ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड और नॉट. So on the basis of that, there are two types of photosynthesis. One is known as oxygenic photosynthesis. त्यापैकी एकाला नाव आहे oxygenic photosynthesis, and the other one is known as anoxygenic photosynthesis. The second type is called anoxygenic photosynthesis. Both words are indicative. बघा पहिल्यामध्ये जे द काइंड ऑफ फोटोसिंथेसिस वेअर ऑक्सिजन इज इव्हॉल्व ॲज अ बाय प्रोडक्ट, ज्यामध्ये ऑक्सिजन हा बाय प्रोडक्ट म्हणून इव्हॉल्व होतो, देन द फोटोसिंथेसिस इज नोन ॲज ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन निर्माण करणारे. याचा अर्थ असा झाला की फोटोसिंथेसिस मे बी ऑक्सिजेनिक और अनऑक्सिजेनिक. ऑफकोर्स पहिली असेल इव्हॉल्युशन होताना सर्वात पहिल्यांदा ही आहे, नंतर ऑक्सिजन आलेला आहे पृथ्वीतलावर. सो ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस, द फोटोसिंथेसिस वेअर ऑक्सिजन इज रिलीज्ड ॲज अ बाय प्रोडक्ट इज नोन ॲज ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस. दिस टाइप ऑफ ऑक्सिजन वॉज फर्स्ट टाइम रिलीज्ड बाय, यू नो व्हेरी वेल, या पृथ्वीतलावर पहिल्यांदा ऑक्सिजन रिलीज करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम कोण आहेत? they were microorganisms like blue-green algae. So blue-green algae were the microbes who evolved oxygen for the first time. मग ह्या blue-green algae याचा ऑक्सिजन आहेत. या ठिकाणी photosynthetic pigments are involved. Large number of photosynthetic pigments are there, mostly chlorophyll containing pigments, and you should remember wherever chlorophyll A is there is a evolution of oxygen. क्लोरोफिल ए ज्या ठिकाणी आहे त्यांच्यामध्ये इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन असेलच. मग या BGM मध्ये क्लोरोफिल ए असतोच. द अनादर एक्झाम्पल, ऑल ग्रीन प्लांट्स. सो देर आर टू ग्रुप्स ओनली.
या ठिकाणी मी फोटोसिंथेटिक बॅक्टेरियांना समाविष्ट करणार नाही. They are photosynthetic but without evolution of oxygen. So blue-green algae and a green plant, these are the photoautotrophs that evolve oxygen only. बाकी कुणीच नाही आहे. परत म्हणतोय blue-green algae were the first one and later on green plant. These are the two groups that evolve oxygen during photosynthesis or releases. Here no such byproduct oxygen. That kind of photosynthesis where oxygen is not evolved or released as a byproduct is called anoxygenic photosynthesis. Usually here chlorophyll containing pigments of scent आहेत किंवा इतर प्रकारचे पिगमेंट पाहायला मिळतात. Here हायड्रोजन डोनर या ठिकाणी कोण आहे? मोस्टली वॉटर ॲक्ट ॲज अ हायड्रोजन डोनर. The water act as a hydrogen donor here in these anoxygenic hydrogen sulfide. H2S act as a hydrogen donor. They causes the what? The hydrogen कशामधनं मिळवतात? Either sulfur compound or non-sulfur compound मधनं मिळवतात. And what are the common example? The most common chromatium and chlorobium. ही नावं लक्षात ठेवा. Chromatium and chlorobium. These are photosynthetic bacteria. These are photosynthetic bacteria. They do not have chlorophyll A, but similar pigment, bacteriochlorophyll. The chromatium and chlorobium, chloro. Wherever chloro is there, its अर्थ असेल green color. It is a green sulfur bacterium. हे कशाचं example आहे? Green sulfur bacterium. And what about chromatium? Chroma. Colored, it is a purple sulfur bacterium. This is an example of purple sulfur bacterium, and here is a green sulfur bacterium, and these are the two types of photosynthesis. Now let's start the different types of experiments carried over during early days regarding this event. ही इव्हेंट घडत असताना या संबंधित जे काही बरेचसे वेगवेगळे एक्सपेरिमेंट झालेले आहेत त्यांना आपण एका टायटल खाली पाहणार आहोत. अर्ली एक्सपेरिमेंट्स. देर आर नंबर ऑफ अर्ली एक्सपेरिमेंट्स हिअर. सो लेट स्टार्ट नंबर ऑफ अर्ली एक्सपेरिमेंट्स मध्ये वन बाय वन. सो द फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन रिगार्डिंग द फोटोसिंथेसिस गिवन बाय मॉल. ही कंडक्टेड वन एक्सपेरिमेंट, व्हेरी सिंपल एक्सपेरिमेंट बाय युझिंग लीफ, म्हणून याला नाव आहे मॉल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. Look at the diagram I have drawn here. Moll's half-leaf experiment, what he performed? He placed actually what? अर्धा भाग, पानाचा अर्धा भाग, the half portion of leaf is inserted in a test tube. And the remaining half is exposed to what? Outside. हा बाहेरचा आहे, attached to the plant समजा. हा अर्धा भाग कशामध्ये इन्सर्ट केला? He placed the half part of leaf inside the test tube covered with rubber cap, no doubt. The remaining half is exposed outside. But what is the condition? He placed the KOH soaked cotton plug inside the test tube. हा KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड नावाचा जो रासायनिक घटक मध्ये बुडवलेला कॉटनचा प्लग ठेवलेला आहे. आणि ही द एंटायर सेटअप, हा पूर्ण सेटअप it is illuminated. It was illuminated under light. त्याला प्रकाशित केलं for some period of time, and then he carried out a test for what? The starch. He conducted a starch positive or negative test. जेव्हा त्यांनी बाहेरचा भाग, the test for exposed part of leaf shows what? Positive test for starch. यामध्ये test would be positive for starch in exposed part, whereas it would be negative in inside part. जो आतमध्ये भाग होता या भागासाठी starchची टेस्ट पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह आली? निगेटिव्ह आली. एक्सपोज भागासाठी ती पॉझिटिव्ह आली. या भागामध्ये निगेटिव्ह का आली? कारण यामध्ये CO2चं फिक्सेशन झालंच नाही, ग्लुकोज झाला नाही, ग्लुकोजचं पॉलिमरायझेशन स्टार्चमध्ये होतं. बाहेरच्या भागामध्ये CO2 ॲक्सेप्ट केला जातो, ग्लुकोज बनतं आणि स्टार्च बनतं, त्यामुळे हे पॉझिटिव्ह आलेली आहे. इथं का आलं नाही? कारण या भागामध्ये ही यूज्ड KOH.
What is the role of KOH? The KOH has very strong affinity about carbon dioxide. The potassium hydroxide absorb entire CO2 which is present inside the test tube. या टेस्ट ट्यूब मध्ये उपलब्ध असलेला कार्बन डायऑक्साइड या KOH ने ॲब्सॉर्ब केला. म्हणजे इथं कार्बन डायऑक्साइड नाहीच आहे, म्हणून इथली टेस्ट कशी आलेली आहे, निगेटिव्ह. अँड फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट ही कन्क्लुडेड दॅट ज्या ठिकाणी CO2 आहे तिथं पॉझिटिव्ह टेस्ट येते स्टार्चची, म्हणजे ग्लुकोज बनतं आणि ग्लुकोजचं पॉलिमरायझेशन स्टार्चमध्ये होतं. या ठिकाणी ग्लुकोज बनलं नाही म्हणजे फोटोसिंथेसिस घडली का, CO2 फिक्सेशन घडलं का, नाही आहे. फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट ही कन्क्लुडेड दॅट व्हॉट टाइप ऑफ कंक्लूजन ही मेड, हे आपल्याला ते सर्वात महत्वाचं है. हमें नीट के लिए सबसे इंपॉर्टेंट क्या है, ये मॉल जो हाफ लीफ एक्सपेरिमेंट परफॉर्म किया उसका कंक्लूजन है कार्बन डाइऑक्साइड इज इसेंशियल फॉर फोटोसिंथेसिस. We cannot perform photosynthesis without carbon dioxide from this experiment. क्यों? यहाँ CO2 नहीं था, टेस्ट निगेटिव आ गई. बाहर CO2 अवेलेबल था, टेस्ट पॉजिटिव आती है. So carbon dioxide is essential for photosynthesis is confirmed by Moll by performing half-life experiment. Now later on what happens, the Priestley's experiment. जर NCERTच्या पुस्तकात गेला तर हे चित्र उपलब्ध आहे आणि यावर बऱ्याच वेळा प्रश्न आले, साहित्य सुद्धा विचारतात. The Joseph Priestley, this experiment was conducted by Joseph Priestley. And he was a well-known physiologist during the 18th century. Joseph Priestley, what he made a conclusion actually. He demonstrated that, demonstration means practically prove, he demonstrated that what the green plants, याचं म्हणणं काय आलं हे एक्सपेरिमेंट पूर्ण कंप्लीट केल्यावर, ग्रीन प्लांट्स प्युरिफाय foul air. You remember foul air formed during breathing of animals and burning candles. He performed very simple experiment and from that experiment he made a conclusion. काय केलं त्यांनी इथं पाहायचंच आहे आपल्याला. तो काय म्हणतोय, ग्रीन प्लांट्स प्युरिफाय फाउल एअर, बॅड एअर, अशुद्ध हवा प्युरिफाय करतात ग्रीन प्लांट, जी कुणाद्वारे रिलीज केलेली आहे, ब्रीदिंग ॲनिमल्स अँड बर्निंग कॅन्डल. हे सिंपल कन्क्लुजन त्यांनी मांडलेलं आहे. ही कंडक्टेड एक्सपेरिमेंट बाय युझिंग वॉट टूल्स लाईक. यासाठी त्यांनी काय वापरलं, लुक ॲट हिअर. हे उपड्या काचेच्या भांडं आहे ज्याला आपण बेल जार म्हणतो, घंटीच्या आकारासारखं आहे. ही यूज्ड बेल जार, कॅन्डल, बर्निंग कॅन्डल, माऊस अँड मिंट प्लांट. बऱ्याच वेळा प्रश्न असा आलेला आहे, जोसेफ प्रिस्ले कंडक्टेड एक्सपेरिमेंट बाय युझिंग व्हॉट ही यूज्ड अ बेल जार, माऊस, बर्निंग कॅन्डल अँड व्हॉट मिंट प्लांट. हे ABCD हे सिक्वेन्स आहे. यामध्ये पहा काय होईल. When he placed a mouse and burning candle inside the jar. Actually jar काय, closed space आहे, बंदिस्त जागा आहे ना. या बंदिस्त जागेमध्ये कुणाला ठेवलं. He placed the mouse and burning candle inside the jar in a closed space. What will happen here? After soon, very soon, what will happen? See here, the burning candle get extinguished. म्हणजे ती बंद झालेली, शांत झालेली आहे. What about the mouse here? The mouse suffocate inside that bell jar and finally died. This was the first experiment he conducted. Later on, he made some changes in this experiment. What he placed along with burning candle and mouse, he placed now a planted mint plant there. हे काचेचं उपकरण आहे, काचेचं जार आहे. लाईट पास होते यामध्ये, लाईट लेट इनसाइड दॅट वॉट जार थ्रू इट. सो when he placed the mint plant along with burning candle and mouse, what was the result here? The candle continued to burn,
कॅन्डल विझलेली नाही आहे, ती बर्न होत आहे. अँड व्हॉट अबाउट द मिंट प्लांट, मिंट प्लांट कशामुळे ते पुन्हा तो म्हणला. व्हॉट अबाउट द माऊस स्टील अलाइव्ह, तो अलाइव्ह आहे. यावरनं ही फ्रॉम धिस ही मेड अ कन्क्लुजन की हे ब्रीदिंग ॲनिमल्स अँड बर्निंग कॅन्डलमुळे दूषित हवा निर्माण होते, ती प्युरिफाय कोण करतं, प्लांट. ॲक्च्युअली या जोसेफ प्रिस्लेनी काय सांगितलं इनडायरेक्टली, ही what he tell us indirectly that the oxygen is necessary for. हा व्यक्ती आहे ज्याने पहिल्यांदा मांडलं देखील एक्सपेरिमेंटली, द ऑक्सिजन इज एसेन्शियल फॉर बर्निंग ॲज वेल ॲज ब्रीदिंग ऑफ ॲनिमल्स. The oxygen is required for aerobic respiration as well as aerobic combustion. कुठल्याही ज्वलन हे ऑक्सिजन शिवाय होत नाही, हे आज आपल्याला माहित आहे. हे जोसेफ प्रिस्लेन मांडलं. लेटर ऑन फ्रॉम जोसेफ प्रिस्ले अँड ऑनवर्ड, त्याच्यानंतर पुढचा व्यक्ती आहे जॅन इंजेनाउज. कॉन्ट्रीब्युशन ऑफ जॅन इंजेनाउज. The Jan Ingenaus, later on he continued 1730 to 1799, the contribution of this one. यांचं म्हणणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे प्रत्येक कन्सेप्टमध्ये लक्षात घ्या. जसं इथं CO2 इज इसेन्शियल आहे. व्हॉट अबाउट जॅन इंजेनहाउस, ही डेमॉन्स्ट्रेटेड दॅट, he proved that, he made a conclusion. What? He showed that the photosynthesis occur. What is required? The sunlight and the green color both are required for photosynthesis, असं याचं म्हणणं आहे. हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं त्यांनी. The sunlight, bright sunlight and green color both are necessary or required by for photosynthesis. He कंटिन्यू विथ द सेम एक्सपेरिमेंट, जो ब्रिस्लेटचा एक्सपेरिमेंट आहे, ही यूज द सेम सेटअप अँड कंटिन्यू फॉरवर्ड. आणि त्यावरनं तो काय म्हणतोय, फॉर फोटोसिंथेसिस द सनलाइट अँड ग्रीन कलर बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. what he showed that, he observed that there were evolution of bubbles, evolution of bubble. पण कुठल्या भागामध्ये, he noticed that the evolution of bubbles, काही बुडबुडे पाहिली त्यांनी. कुठल्या भागामध्ये, द इव्होल्युशन ऑफ बबल्स अराउंड द ग्रीन पार्ट. कुठल्या भागामध्ये, अराउंड द ग्रीन पार्ट ऑफ ॲक्वॅटिक प्लांट, ग्रीन पार्ट्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट अंडर ब्राईट सनलाइट. अंडर ब्राईट सनलाइट यावरनं काय सिद्ध होतं की हिरव्या भागामध्ये जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस घडते. आणि द ग्रीन पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फोटोसिंथेसिस ॲज वी नो टुडे, कारण त्या ग्रीन भागामध्ये ग्रीन कलर्ड पिगमेंट क्लोरोफिल उपलब्ध असतो. द क्लोरोफिल इज देअर, ग्रीन कलर्ड पिगमेंट इज देअर, टुडे वी नो दॅट. म्हणून ग्रीन कलर अँड व्हॉट सनलाइट, अँड विदाउट लाईट फोटोसिंथेसिस कॅनॉट बी पॉसिबल. सो Jan Ingenaus, what is the important statement he made? Sunlight and what? Green color both are necessary for photosynthesis. He also proved that the bubbles were released in this case. These bubbles were to be of oxygen. त्यांना शोधून काढलं ही बबल्स कशाची आहेत, ऑक्सिजनची. This is a contribution made by Jan Ingenaus. या जॅन इंजेनहाउस नंतर आपण पाहणार आहोत TW Engelmann. The TW Engelmann, another contribution. बऱ्याच वेळा प्रश्न येतो TW Engelmann वर की बाबा कॉन्ट्रीब्युशन कधी केलेलं आहे याचं. सो TW Engelmann याचं पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युशन इथं, पहिला ॲक्शन स्पेक्ट्रम कुणी मांडला असं बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. फर्स्ट ॲक्शन स्पेक्ट्रम कुणी दिला. So TW Engelmann conducted one experiment and you remember यावर प्रश्न बऱ्याच वेळा आले. फर्स्ट ॲक्शन स्पेक्ट्रम फॉर फोटोसिंथेसिस वॉज गिवन बाय, तर उत्तर असेल TW Engelmann. What he performed, he conducted one experiment by using, यांनी काय केलं, he used a prism, you know very well prism, ज्यामधनं लाईट पास केली असतात, 7 डिफरंट कलर्स निर्माण होतात. He used
a prism and green alga. A green alga, cladophora. It is a filamentous green alga belong to Chlorophyceae. A prism is there, a green alga, cladophora, and the aerobic bacteria. So he conducted one experiment by using these three tools. त्यामध्ये एक आहे प्रिझम, ग्रीन अल्गा, क्लॅडोफोरा अँड एरोबिक बॅक्टेरिया. व्हॉट ही परफॉर्म, ही अलाउड द लाईट टू पास थ्रू द प्रिझम. जेव्हा यांनी प्रयोग करत असताना हा प्रिझम असेल समजा, यामधनं विजिबल लाईट पास केली. वेन ही अलाउड द विजिबल लाईट और नॉर्मल लाईट passing through the prism, you know very well, a light splits into VIBGYOR, 7 different colors, spectral components are there, and हे 7 different colors हा मारा, all these 7 different colors exposed काय ग्रीन अल्गा, क्लॅडोफोरा यावर सगळ्या कलरचा मारा केला. When the 7 different spectral components are focused on green alga, सस्पेंडेड इन एरोबिक बॅक्टेरिया अलॉंग विथ एरोबिक बॅक्टेरिया, एका पेट्री डिश मध्ये हे ग्रीन अल्गा ठेवला, त्यासोबत एरोबिक बॅक्टेरिया सुद्धा ठेवल्या आणि या लाईटचा वापर केला, ज्यामधनं 7 डिफरंट कलर्स पास ऑन झालेली आहेत. And he noticed that the aerobic bacteria are mostly accumulated. या aerobic bacteria कुठल्या भागामध्ये जास्त जमा झाल्या? रेड अँड ब्ल्यू कलर. ज्या ठिकाणी रेड स्पेक्ट्रम होतं, ब्ल्यू स्पेक्ट्रम होतं, त्या भागामध्ये जास्तीत जास्त एरोबिक बॅक्टेरिया जमा झालेले आहेत. देन क्वेश्चन अराइज, बऱ्याच वेळा येतो, वाय एरोबिक बॅक्टेरिया युज्ड बाय T.W. एंजलमॅन? ही युज्ड एरोबिक बॅक्टेरिया फॉर गॉड रिलीज ऑफ ऑक्सिजन साईट. कारण एरोबिक बॅक्टेरिया ज्या ठिकाणी ऑक्सिजन रिलीज होतो त्या ठिकाणी जमा होतील ना, म्हणून टू डिटेक्ट द साईट ऑफ ऑटो इव्होल्युशन ही यूज द एरोबिक बॅक्टेरिया. अँड ही नोटिस्ड दॅट दीज बॅक्टेरिया वेअर मोर accumulated in a red and blue region or red and blue colored part. रेड आणि ब्ल्यू कलरच्या भागामध्ये ते जास्त आहे आणि म्हणून पहिल्यांदा म्हणतोय द फर्स्ट ॲक्शन स्पेक्ट्रम दॅट इज अ रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन डिफरंट कलर वॉज गिवन बाय T.W. एंजलमॅन अँड दिस कॉन्ट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो पहिला ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणलं की नाव द्यायचं T.W. एंजलमॅन. द फर्स्ट the action spectrum given by him. Okay, now go ahead. So we have one more contribution ज्यांचं नावाशिवाय हे पूर्ण होत ना सुरुवातीचे एक्सपेरिमेंट्स मध्ये. जुलियन वॉन सच, the another contribution made by another scientist, very well known name in plant physiology, Julian von Such. Julius von Such. In 1854, what he, according to him, he demonstrated that the glucose is formed during photosynthesis. What is the contribution of him? The Julian von Such demonstrated that a hexosugar glucose is formed during photosynthesis. Photosynthesis मध्ये हेक्झोशुगर ग्लुकोज ही बनत असते. हे यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन इथं विचारलेलं आहे. सो ग्लुकोज इज फॉर्म ड्युरिंग फोटोसिंथेसिस अँड दिस ग्लुकोज इज स्टोर्ड ॲज स्टार्च. हे जमा होतं प्लांटमध्ये ॲज अ स्टार्च. व्हाय? द स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ ग्लुकोज. याचं पॉलिमरायझेशन होतं. ऑल द ग्लुकोज युनिट्स लिंक टुगेदर बाय ग्लायकोसायडिक बॉन्ड अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ स्टार्च. And the starch is the main reserve of food material in plants. So glucose तयार होणं हे demonstrated by Julius von Such, as well as he noticed there is a polymerization of glucose into starch. त्या ग्लुकोजचं पॉलिमरायझेशन स्टार्च मध्ये होतं हे देखील त्यांनी पाहिलेलं आहे. He also noticed that the green plants contain green colored substances. He also noticed a green colored substances in green plant ज्याला आज आपण क्लोरोफिल पिगमेंट म्हणतोय.
Julian von Such noticed green colored substances in plants called, today we call them as chlorophyll, and he also noticed these green colored substances present in special bodies, green bodies, today we name as chloroplast. म्हणजे आज आपल्याला माहीत असलेले क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोफिल हे पहिल्यांदा यांनीच पाहिलेले आहेत. He noticed green colored particle or substances, that is chlorophyll pigment, in green bodies, that is chloroplast. This is a contribution about Julius von Such. जर कधी मध्ये आपल्या घरामध्ये, प्रांगणामध्ये किंवा बागेमध्ये पाहिला, देर आर सो मेनी प्लांट हॅव्हिंग, लीफवर जर केअरफुली पाहिलात व्हेरियस कलर्स पॅचेस असतात. A leaf having different colored patches, such leaf is known as variegated leaf. There are two types of leaf, normal green leaf वेगळं आणि variegated leaf वेगळं. बरं का, व्हॅरिगेटेड लीफ म्हणलं की डिफरंट कलर्ड पॅचेस त्यावर येत असतात, त्याला व्हॅरिगेटेड लीफ म्हणतात. अँड नॉर्मल ग्रीन लीफ तर तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. जर बागेमध्ये पाहाल तर क्रोटॉन नावाची वनस्पती आहे ज्यावर पिवळ्या रंगाचे आणि ग्रीन कलरचे पॉट्स असतात. समटाइम other pots are also there, pinkish colored. A leaf having different patches of color known as variegated leaf. आणि दुसरा भाग आहे नॉर्मल ग्रीन लीफ. नॉर्मल ग्रीन लीफच्या मध्ये ह्या स्टारची टेस्ट तर नेहमी पॉझिटिव्ह असेल कुठल्याही भागात, पण यामध्ये दोन भाग झाले ना व्हॅरिगेटेडमध्ये. सम पार्ट इज अ ग्रीन पार्ट अँड सम इज अ नॉन ग्रीन पार्ट. माझा प्रश्न असेल वो, माय क्वेश्चन टू यू, विच पार्ट शो पॉझिटिव्ह टेस्ट फॉर स्टार अँड विच पार्ट शो निगेटिव्ह टेस्ट फॉर पॉज? ऑफकोर्स ग्रीन पार्ट शो पॉझिटिव्ह टेस्ट फॉर स्टार्स अँड नॉन ग्रीन पार्ट शोज व्हॉट? निगेटिव्ह टेस्ट फॉर स्टार्स. किंवा सिंपल, यू कॅन कंडक्ट व्हेरी सिंपल एक्सपेरिमेंट. एक पॉटेड प्लांट आहे, त्याचं लीफ आहे, त्याला हाफ लीफला कव्हर करा एका पेपरनी, ब्लॅक पेपरनी. फॉर अ वाईल यू अडहेर स्मॉल स्ट्रिप्स ओव्हर हाफ पोर्शन ऑफ लीफ, अलाउड इट फॉर सम टाइम, अँड नेक्स्ट डे यू विल टेस्ट यू कॅरीड आउट द टेस्ट फॉर स्टार्स. डेफिनेटली त्या भागामध्ये टेस्ट ही निगेटिव्ह आलेली असेल, कारण फोटोसिंथेसिस इज द लाईट रिॲक्शनही घडली नाही, डार्क रिॲक्शन घडली नाही, CO2 फिक्सेशन घडत नाही आणि त्यामुळे फोटोसिंथेसिस परफॉर्म होत नाही. नाव सिंथेसिस घडताना ऑक्सिजन हा उन्हामधनं इव्हॉल्व होतोय. यावर पहिल्यांदा वेगवेगळ्याच प्रकारचं कन्क्लुजन होतं, जे लेटर ऑन एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालं की सोर्स ऑफ ऑक्सिजन ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज वॉटर, नॉट कार्बन डायऑक्साइड. सो द सोर्स ऑफ ऑक्सिजन ड्युरिंग फोटोसिंथेसिस अँड related to that some of the contributions. सर्वात पहिल्यांदा what about according to the old concept? According to the old concept it was believed that असं मानलं जायचं की source of oxygen during photosynthesis the oxygen comes from carbon dioxide, not from water. It was the old concept, not today's. आज आपल्याला माहित आहे की सोर्स ऑफ ऑक्सिजन हा वॉटर आहे, पण पूर्वी असं मानलं गेलं की सोर्स ऑफ ऑक्सिजन हा कार्बन डायऑक्साइड आहे, नॉट वॉटर. इट वॉज ओल्ड कन्सेप्ट. इट वॉज बिलीव्ड दॅट CO2 ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ ऑक्सिजन. वाय? माइट बी देअर व्ह्यू, त्यांचा असा व्ह्यू असेल बोथ आर गॅसेस, आणि त्यांनी त्याला सपोर्ट दिलेलं आहे. द कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर व्हेन कंबाइन्स, व्हॉट विल हॅपन? द कार्बन डायऑक्साइड स्प्लिट्स इनटू कार्बन अँड ऑक्सिजन. According to old concept, काय होत असावं? The carbon dioxide splits into carbon and oxygen, and this carbon जो free झालेला आहे, it combines with water to form CHOH. That is formaldehyde. HCHO, chemistry, formaldehyde तयार होतं आणि ऑक्सिजन बाहेर पडत असावा. आणि या फॉर्मॅल्डिहाइडचं 6 molecule of formaldehyde, they undergo polymerization by linking and formation of glucose. It was an old concept. हा ओल्ड प्रक्रिया होती, पण याला नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टने याला प्रूव्ह केलेलं आहे. यामध्ये आणखी एक नाव येतं, ते म्हणजे सीबी व्हॅन ली. And its contribution is very important. The C.B. Van Lee demonstrated that the photosynthesis is a light mediated process.
According to him, the photosynthesis cannot be performed without light. म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे प्रकाशावर अवलंबून आहे. इट इज अ लाईट मेडिएटेड प्रोसेस ज्यामध्ये एखादा असा कंपाऊंड आहे ज्याचं ऑक्सिडेशन होतं आणि विच ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ हायड्रोजन फॉर रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड इनटू ग्लुकोज. तो असं म्हणतोय की एक कंपाऊंड आहे ज्याचं ऑक्सिडेशन घडत असावं आणि ज्यामधनं बाहेर पडलेला हायड्रोजन हा कार्बन डायऑक्साइडचं रिडक्शन कोणामध्ये करत असावं, ग्लुकोज मध्ये. Actually, C.B. Van Til conducted experiments by using what? Sulfur bacteria. He conducted some experiments specially on what? Chlorobium and chloromatium. The green sulfur bacterium chlorobium and purple sulfur bacterium chromatium. He observed that these sulfur bacteria या बॅक्टेरियावर काम करत असताना त्याच्या निदर्शनास आलं या बॅक्टेरिया these bacteria utilize what? या दोन्ही बॅक्टेरिया काय करतात? They utilize hydrogen sulfide as a source of hydrogen. These bacteria utilize hydrogen sulfide as a source of hydrogen आणि हायड्रोजन चा सोर्स म्हणून हायड्रोजन सल्फाइड होतं म्हणजे याचं ऑक्सिडेशन होत असावं आणि हायड्रोजन वापरला जातो सल्फर सेट फ्री होतो म्हणून he observed the chlorobium and chromatium carefully and summarized the equation. These bacteria या बॅक्टेरिया मध्ये हा 6 कार्बन डायऑक्साइड असेल या ठिकाणी सोर्स ऑफ हायड्रोजन हे हायड्रोजन सल्फाइड आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ glucose, no doubt. Here 12 molecule of sulfur release होता है plus what या ठिकाणी 12 molecule of sulfur set free होतं आणि H2O 6H2 हे same आहे equation. तर what is the role here? He noticed that hydrogen sulfide splits into hydrogen. Hydrogen is utilized for the reduction of carbon dioxide into glucose and sulfur set free. हा sulfur free होतोय. यावरनं actually हे कशात घडतं? Or these are photosynthetic bacteria. They perform photosynthesis in presence of light, but they have bacteriochlorophyll pigment, not chlorophyll A. They have a bacteriochlorophyll. अनऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस घडते ना यांच्यामध्ये. मग या सारखं हे जो ऑब्झर्वेशन केला आणि प्रश्न आहे बघा प्रश्न जसा तसं उत्तर. फॉर द फर्स्ट टाइम विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट फर्स्ट टाइम सजेस्टेड द सोर्स ऑफ ऑक्सिजन इज what? Water, not carbon dioxide. From this equation he suggested that या ऑब्झर्वेशन वरनं त्यांनी असं सजेशन दिलं की हायर प्लांट्स मध्ये वॉटर्स देखील स्प्लिट होत असतात. द वॉटर ऑल्सो स्प्लिट्स इनटू व्हॉट? हायड्रोजन and hydroxyl ion. From this observation he suggested that in higher plant source of oxygen is water, not carbon dioxide. यावरनं त्यानं सजेशन दिलं होतं की सोर्स ऑफ जसं इथं हायड्रोजन हा सोर्स आहे H2S चा आणि सल्फर फ्री होतं त्याच सारखं हायर प्लांट मध्ये घडत असावं. वॉटर ऍक्ट ऍज अ सोर्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन बाहेर पडतो आणि हायड्रोजन हा CO2 चं रिडक्शनला वापरला जात असावा. हे जे सजेशन आहे ते प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेट कोण केलं तर पुढे आहे हिल एक्सपेरिमेंट. दिस एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड बाय सायंटिस्ट रॉबर्ट हिल इन 1937. हे सजेशन केलं ते एक्सपेरिमेंटली आणि प्रूव्ह केलं. मग प्रश्न जसं तसं उत्तर द्यावं लागेल. जर विचारलं हु डेमॉन्स्ट्रेटेड किंवा who suggested म्हणलं की C.B. Van Til who demonstrated that the source of oxygen is water not carbon dioxide. तर उत्तर असेल रॉबर्ट हिल. This experiment conducted by Robert Hill, he conducted very simple experiment. He isolated chloroplast. Chloroplast वेगळे केले हरित लवक म्हणतो आपण ना. He isolated chloroplast and suspended in water. In a beaker containing water. एका बीकर मध्ये पाण्यामध्ये ते सस्पेंड केले. कशामधनं वेगळे केले? हे आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट फ्रॉम स्टेलारिया मेडिया नावाचं प्लांट आहे किंवा दुसरं प्लांट वापरलं स्पिनॅक
that is palak, Spinacia oleracea, botanical name. So he isolated chloroplast from Stellaria media or spinach leaf and suspended in a beaker containing water. पाण्यामध्ये टाकले. He also added ferric salt, Fe tripositive. He also added ferric salt in this way as a hydrogen reducer है ना, हा act as a hydrogen acceptor म्हणून टाकलेला आहे. The ferric salt, he added a pinch of ferric salt in this one, and the entire setup of experiment was illuminated. त्याला प्रकाशित केलं for a period of time. पण अट एक important आहे, care should be done. The entire setup is completely free from carbon dioxide. एक काळजी घेतली की हा पूर्ण एक्सपेरिमेंट कंडक्ट करत असताना कशाचा कसलं फ्री एन्व्हायरमेंट वापरलं, कार्बन डायऑक्साइड फ्री एन्व्हायरमेंट त्यांनी क्रिएट केलं आणि हा एक्सपेरिमेंट केला. ही इल्युमिनेटेड द एंटायर एक्सपेरिमेंट. बघा पाण्याचा वापर, हियर इज अ वॉटर, क्लोरोप्लास्ट सस्पेंड केलेलं आहे, फेरिक सॉल्ट ऍड केलेलं आहे, विदाउट कार्बन डायऑक्साइड हा एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. देन ही व्हॉट, ही नोटिस देयर इज अ इव्होल्यूशन ऑफ बबल्स. त्याला पाहायला मिळाली बुडबुडे, बबल्स. ही नोटिस्ड द बबल्स इन दिस beaker. He observed when the entire setup was illuminated, he noticed that there is an evolution of bubbles. यामध्ये बुडबुडे पाहायला मिळाले. And he also confirmed that the ferric salt is reduced to ferrous. Ferric salt's reduction ferrous मध्ये झालेलं त्याला पाहायला मिळालं आणि बबल्स. मग साहजिक लक्षात घ्या या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड नाहीच आहे. मग ही बबल्स कशाची असायला हवी? द बबल्स वेअर रिलीज फ्रॉम वॉटर एंड दीज वेअर ऑफ ऑक्सीजन. ये जो बबल है कहां से निकले होंगे? वो तो कार्बन डाइऑक्साइड नहीं है ना यहाँ पे, तो ये बबल्स निकले होंगे पानी से, जल से, क्योंकि यहाँ जल का इस्तेमाल किया गया है. These bubbles were released or evolved from water because our entire experiment was completely free from carbon dioxide. To confirm that whether these bubbles were of oxygen or anything else, ये जो bubbles है वो ऑक्सीजन की है या अदर है, ये कंफर्म करने के लिए इन्होंने क्या किया? इन्होंने ऐसा किया कि इसमें कुछ Hb डाल दी. Hb यानी हीमोग्लोबिन. और आपको पता है हमारा जो हीमोग्लोबिन है it has a strong affinity towards what? No doubt CO2. So यहाँ नहीं है ना, ऑक्सीजन है. one Hb carries how many oxygen molecule? 4, क्योंकि उसमें 4 पॉलीपेप्टाइड चेन होती है. So when he placed, क्वेश्चन आ सकता है कि क्यों उन्होंने Hb डाल दिया? He placed Hb in this beaker. Why? Hb combines with oxygen. अगर वो ऑक्सीजन के बबल है, कंफर्म करना था ना उन्हें. Or Hb combines with bubble and formation of what here? Oxyhemoglobin. And it is confirmed that these bubbles were of oxygen. And from this experiment, it is clear-cut demonstrated that the source of oxygen from during photosynthesis is water, not carbon dioxide. क्योंकि यहाँ CO2 नहीं है ना. And from this he made what? ये जो एक्सपेरिमेंट है उन्होंने कहा कि वाटर का क्या होता है? स्प्लिटिंग होता है. The Robert Hill put forth the conclusion the water splits into protons and hydroxyl. या वाटरचं स्प्लिटिंग होत असावं what protons and H plus and OH minus ion in the presence of light and chlorophyll pigment is known as. याद रखा है the splitting of water into this water splits into here H plus and OH minus ion. The splitting of water into H plus and OH minus ion in the presence of light and chlorophyll A is known as photolysis of water. Look at the word. Photo means what? Light. Lysis means breakdown and water. So what is meant by photolysis of water? The splitting of water into H plus and OH minus ion in the presence of light and chlorophyll is known as photolysis of water, and it is also known as photooxidation of water. Photooxidation. Removal of hydrogen, I know. This is the oxidation of water. So photooxidation of water. And this
photolysis of water as it was conducted or confirmed by Hill. That's why it is popularly known as Hill reaction. So Hill reaction is represented here. What is A? उसे पता नहीं था जो बाहर निकला हुआ जो हाइड्रोजन है कौन ले रहा है, अननोन हाइड्रोजन एक्सेप्टर. हिल को पता नहीं था वो कौन है जो हाइड्रोजन को लेता है. So it was a hydrogen, unknown hydrogen acceptor, which was later on discovered by another scientist, Dr. Arnon. So 2H2O. This is unknown hydrogen. इन्होंने ये hydrogen accept किया 2H2 and from. So Robert Hill demonstrated that the source of oxygen is water, not carbon dioxide. You remember? And हे जे म्हणणं आहे क्लिअर केलेलं असलं तर याला कन्फर्म केलं. Later on it was confirmed by another group of scientists. And these group of scientists names are here. यानंतर हे जे सायंटिस्ट आहेत ग्रुप ऑफ सायंटिस्ट यांनी कोण कोण आहे, रुबेन कामेन अँड हाशील्स कॉन्ट्रीब्युशन. द कंक्लूजन ऑफ व्हाट रॉबर्ट हिल्स जे कंक्लूजन आहे इट वॉज एक्सपेरिमेंटली कन्फर्म बाय रुबेन Kamen and Hashi in 1941. They confirmed that the source of oxygen is water, not carbon dioxide, by conducting experiment on chlorella. You know very well. It is a green alga, unicellular green non-motile alga. आणि या अलगावर प्रयोग करून त्यांनी हा एक्सपेरिमेंट हे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे फाइंडिंग कन्फर्म केले. दे यूज्ड हेवी आयसोटोप ऑफ ऑक्सिजन O18. त्या चॅप्टर मध्ये बऱ्याच वेळा आयसोटोप येणार आहेत, पहिल्यांदा आला. द रुमेन कामेन अँड हॅशिल कन्फर्म द फाइंडिंग्स ऑफ रॉबर्ट हिल बाय यूजिंग और कंडक्टिंग एक्सपेरिमेंट ऑन क्लोरेला along with heavy isotope of oxygen, and they conducted experiment in 2 steps. Look at the equation I am writing here. This is a what? Normal carbon dioxide, and here is a water. Look at the water with heavy isotope. You rise to no doubt C6 H12O6 glucose along with 6H2O plus या ठिकाणी हा वॉटर सोबत ऑक्सिजन इन्व्हॉल्व झाला, पण ऑक्सिजन कसा दाखवला ते केअरफुली पहा. The another experiments repeat again here. इक्वेशन मध्ये थोडासा बदल येईल. C6H12O6 along with water and byproduct is oxygen. काय फरक दिसतोय ते पहा केअरफुल. या ठिकाणी पहा when they conducted experiment on chlorella along with use of heavy isotope, जेव्हा त्यांनी नॉर्मल कार्बन डायऑक्साइड पण when water with what heavy isotope, water normal नहीं है, when they use the water with heavy isotope, look at the oxygen evolved. तो ऑक्सिजन बाहेर पडलेला ऑक्सिजन सुद्धा कसा आहे with heavy isotope आहे. Look at carbon dioxide आणि या दोघांमध्ये ग्लुकोज मध्ये बघा, कारण कार्बन डायऑक्साइड रिड्यूस टू ग्लुकोज आहे ना. मग हे काय when water is having heavy isotope then released oxygen also having heavy isotope. हे कन्फर्म करतं की सोर्स ऑफ ऑक्सिजन काय आहे, वॉटर आहे. सिमिलरली सेकंड टाइम the water was normal, water कसं आहे नॉर्मल होतं without heavy isotope, then also release the oxygen is without heavy isotope. या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड मधल्या O2 सोबत हेवी आयसोटोप होता, तर ग्लुकोज आणि वॉटर कडे आला. फ्रॉम these experiment, these finding confirm that the source of oxygen during photosynthesis is water, not carbon dioxide. Now the last contribution in this case, this Dr. Arnon and his co-worker finally find out the unknown hydrogen acceptor. जो unknown hydrogen acceptor आहे, the contribution of Dr. Arnon and his co-worker, ज्याला ॲटॉल म्हणजे त्यांचे सहकारी. The Dr. Arnon
what he discovered, he find out or noticed हा जो अनुत्तरित राहिला होता ना unknown hydrogen acceptor, he discovered a known hydrogen acceptor and it was NADP. He noticed that he find out the unknown hydrogen acceptor during photosynthesis or photolysis of water. It was NADP. What is the full form? Nicotinamide. Nicotinamide adenine dinucleotide phosphate. आणि फोटोसिंथेसिस म्हणलं की नेहमी लक्षात ठेवा ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट P फॉर फोटोसिंथेसिस कारण त्या फोटोसिंथेसिसच्या विरुद्ध रेस्पिरेशन मध्ये NAD असतं फक्त सो निकोटीन अमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट हे काय आहे इट इज अ कोएन्झाइम इट इज अ पार्ट ऑफ कोएन्झाइम एन्झाइमला मदत करणार आहे इट इज अ नॉन प्रोटीन पार्ट ऑफ एन्झाइम कोएन्झाइम असतो NADP it was discovered by Dr. Arnon as a hydrogen acceptor. You should remember it is a universal hydrogen acceptor. All chlorophyll containing organisms having this one. So it is a universal hydrogen acceptor. It is a universal hydrogen acceptor. At the same time, you should remember it is also known as TPN, triphospho. What? Triphosphopiridine nucleotide. Triphosphopiridine nucleotide सुद्धा म्हणतात. You remember NADP, nicotinamide adenine dinucleotide. It is a universal hydrogen acceptor. Whenever the splitting of water occur, the release झालेला hydrogen कोण स्वीकारतं NADPN reduced to NADPH plus or NADPH2 hydrogen source म्हणून काम करतं जे later on dark reaction मध्ये वापरतात. म्हणून नाउ द हिल रिएक्शन इज रीरिटन ॲज फक्त या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल NADP तर बदल काय होईल NADPH2 so unknown hydrogen so hill reaction now rewritten as this one this is about the contribution made by so many scientists